अशा सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि 5:45चं टायमिंग आहे. सूर्य तर बघा उगवलेला होता आणि आपली तुळस जी आहे तर ती आहे ना खूपच सुकलेली वाटत होती सगळ्या झाडांपेक्षा. म्हणून म्हणलं त्याला हळद घालून बघावी. तर त्यासाठीच मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हळद आणलेली आहे. तर 1 ग्लास पाण्यामध्ये आता हळद ओतणार आहे आणि हे सगळं जे पाणी आहे तर थोडं थोडं आहे ना सगळ्याच झाडांना हळदीचं पाणी घालणार आहे, जेणेकरून आहे ना त्याच्यातले जे खालचे कीटक वगैरे झालेले असतील तर मातीतले ते मरून जातात हळदीच्या पाण्याने आणि त्यानंतर मग झाडं छान फुटतात पण. म्हणून आहे ना मग एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि तुळशीला पण घातलं आणि सगळ्याच झाडांना त्याचबरोबर थोडं थोडं आहे ना पाणी मी सगळीकडे घालून घेतलेलं आहे. तर फौजी नसल्यानंतर आमचं दिवसाचं रुटीन कसं असतं तर ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं बघा मी. ते समोरची जी बिल्डिंग आहे ना त्याच्यावरती रोज सकाळी आता मोर येतो आणि छान असा पिसारा फुलवून आहे ना डान्स करत असतो. तर ते पण थोडंसं घेतलेलं आहे मी. आणि हे जे मनी प्लांट आहे ना तर ते म्हणलं थोडंसं असं विरळ विरळ वाटतंय. तर मग आता मी काय करणार आहे त्याला युपिनांनी आहे ना खाली अशा 2 युपिना लावून त्याला खाली असं झुकवून घेतलेलं आहे मी आणि वरती लाकडालाच वरती दिलेलं आहे, म्हणजे असं वरती येईल छान दाट दिसेल आपला मनी प्लांट. तर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे मी. तर हे करता करता आहे ना माझा अर्धा पाऊण तास तर गेला ह्याच्यामध्येच. तर छान वाटतं आता हिरवगार असं मनी प्लांट घालून पण. त्याच्यानंतर आहे ना मग मी आले किचनमध्ये आणि झाडून वगैरे काढलं आणि गरम पाणी रोज मी पित असते सकाळ सकाळी. तर गरम पाणी पिण्यासाठी घेतलेलं आहे मी आणि गरम पाणी पित पितच विचार करत होते की काय स्वयंपाकामध्ये करायचं वगैरे. तर असं जे आहे तर ते माझं डेलीचं रुटीन ठरलेलं आहे. आता जसं गावाकडून आलो ना तसं माझं रुटीन आता ठरलेलंच आहे हे. त्याच्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर आहे ना थोडंसं चालून घेतलं आणि एक्झरसाईज केली मी. इथं काही तुमच्याबरोबर सगळीच एक्झरसाईज शेअर केलेली नाही, तर थोडंफार शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर. तर अर्धा तास आहे ना एक्झरसाईज करत असते मी. अर्धा तास एक्झरसाईज आणि 15 मिनटं चाललं असं मी ना पाऊण तास माझं डेलीचं एक्झरसाईज होऊन जाते. हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त निमित्त असाल. तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली माझी. त्याच्यानंतर रांगोळी काढली, देवपूजा वगैरे केली आणि नाश्त्यासाठी आहे ना शेवया बनवल्या होत्या. चला तर मग तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने रांगोळी काढली. तर रांगोळी काढल्यावर घर आहे ना खूप छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं, म्हणून मी रोज रांगोळी काढत असते दारापुढं. त्याचबरोबर आता देवपूजा केलेली पण दाखवते तुम्हाला आणि छान असं आपल्या इकडे शेवयाचा भात पण झालेला आहे तयार. किती कडक पडलेलं आहे बाहेर, असं बघू पण वाटत नाहीये. त्याच्यामुळे दरवाजा तर लावलेलाच आहे मी, आणखीन उघडलेला नाहीये. आणि इथूनच तुम्हाला विंडोमधून दाखवते. तर पडदा पण लावून घेते, लयच ऊन आहे पडलेले. आणि ईशूला दिला आता नाश्ता करण्यासाठी. ते दोघं जण करतात नाश्ता. नंतर थोड्या वेळाने ना ईशू हर्षूला आंघोळ घातली आणि तयार केलं. ईशूची आज अशी हेअरस्टाईल केली होती. तिचं खूप दिवसापासून चाललं होतं की मम्मी हेअरस्टाईल कर म्हणून, तर केली होती. आणि आता इव्हिनिंगच्या टायमिंगला डायरेक्ट व्हिडिओ शूट करते मी. तर इव्हिनिंगला आहे ना परत माझ्या मनात आलं की इतकी सुकली आहे तुळस, तर आहे ना मग त्यामध्ये दुसरीच रोपं टाकूया. त्यात पलीकडच्या तुळशीचं आहे ना जे जास्त रोपं दिसतात ना तर ती मंजिरी टाकल्या होत्या, तर तेवढी ना तुळशी उगवून आलेल्या आहेत. तर त्यातल्या म्हणलं 2 रोपं ह्याच्यामध्ये लावावी. तर मी लावली त्याच्यामध्ये 2 रोपं आज सकाळी लावली. आणि हा जो खराटा दिसतोय तर त्याच्या काड्यासारख्याच निसटत होत्या, त्याच्यातून बांधलं तरी पण निसटत होत्या. तर मग मी काय केलं, एक बॉटल थोडीशी कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना अशी बॉटल घातली आणि ते पगळवून घेतलं गॅसवरती. तर अशा पद्धतीने आयडिया करून आपण आहे ना खराट्याला धरायला पण होतं चांगलं आणि आपल्याला वापरायला पण, म्हणजे ते काड्या पण निसटत नाहीत. तर कशी वाटली ही ट्रिक नक्की कमेंट करून सांगा मला. टॉक करते तोपर्यंत इशू आहे ना कचरा आणि पिशवी जी आहे दुधाला तर ती घेऊन दोघं पण खाली चालले होते. त्यांचं टायमिंग झालेलं आहे आणि दोघांना आहे ना वरती आणले मी खेळण्यासाठी. तर त्यांचं खेळायचं इथंच खेळत बसले दोघं जण विटाच्या तुकड्याला. काय खेळत रे हर्ष? काय ते खेळतो? आणि आता 6 वाजून गेलेले, 6:30 वाजत आलेले, तरी पण किती ऊन आहे बघा. आणि तिकडून एरोप्लेन चाललेलं आहे. थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला.
जवळच एअरपोर्ट आहे ना, त्याच्यामुळं मग ते दिसतं. आणि सूर्य पण आता तिकडं मावळतीला चाललेला आहे. त्याच्यानंतर आता मग खाली जाणार. खाली गेल्यानंतर मग बघू, भाजी आणायला जायचं म्हणते मी. गेले तर जाईल, नाही तर मग उद्याच्याला जाणार आहे भाजी घ्यायला. पाणी पण उद्याच आणावं लागेल. तर उद्या काहीतरी सरप्राईज असणार आहे. काय सरप्राईज ते पाहण्यासाठी आहे ना, उद्याचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. आता घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं काही थोडंसं भातच करणार आहे. आणि भात आणि सकाळचं थोडंफार आहे, त्याच्यावरती आमचं जेवण होऊन जाईल मग. तर मग या ब्लॉगचं मी इथं सेंड करते. आणि उद्याचा ब्लॉग आहे ना, बघायला विसरू नका, काहीतरी सरप्राईज असणार आहे. चला तुम्ही भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.